पनवेल महानगरपालिकेतर्फे 23 ऑगस्ट रोजी खारघर हिल महापौर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून या संदर्भातील माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या मॅरेथॉनच्या थीमसह टी-शर्टचे मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले। देशातील पहिली 42 किलोमीटर हिल मॅरेथॉन म्हणून या स्पर्धेचे विशेष महत्त्व असून एम्स सर्टिफिकेशन मिळाल्याने आंतरराष्ट्रीय धावपटूंनाही सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे। या स्पर्धेत सुमारे 10,000 धावपटू सहभागी होतील असा अंदाज महापौर नितीन पाटील यांनी व्यक्त केला आहे। या मॅरेथॉनचे प्रवर्तक परेश ठाकूर असून पर्यावरणाचे होत असलेले नुकसान लक्षात घेता पर्यावरणाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी हिल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आल्याचे महापौर नितीन पाटील यांनी सांगितले। स्पर्धेत 42, 21, 10, 5 आणि 3 किलोमीटर अशा विविध प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे। दिव्यांग व्यक्ती, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीही स्वतंत्र सहभागाची व्यवस्था करण्यात आली आहे। स्पर्धकांसाठी RFID तंत्रज्ञानासह टी-शर्ट, बिब फिनिशर मेडल तसेच वैद्यकीय आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय पथके, अग्निशमन व बचाव पथकेही तैनात करण्यात येणार असून मॅरेथॉनच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासह पनवेलची क्रीडा व पर्यटन क्षेत्रातील ओळख अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। पनवेल महानगरपालिकेने देशातली पहिली 42 किलोमीटरची हिल मॅरेथॉन आयोजित केलेली आहे। याचे मुख्य प्रवर्तक आमचे परेश ठाकूर आहेत आणि आम्ही सर्व या इथे सभागृहातले सदस्य, यामध्ये सभागृह नेते असतील, विरोधी पक्ष नेते असतील, सर्व सभापती असतील, आम्ही सर्वजण पक्षभेद विसरून पनवेल महानगरपालिकेचा उपक्रम म्हणून या मॅरेथॉनकडे बघतोय। लोकांमध्ये जी आता वेगाने जो विकास घडतोय त्यामुळे जो पर्यावरणाचा ऱ्हास होतोय त्या पर्यावरणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आम्ही हिल मॅरेथॉन यामध्ये घेतलेली आहे। काही नागरिक त्या तिथे मॉर्निंग वॉकला जात होते, त्यांना सुरक्षिततेच्या कारणावरनं सिडकोनी प्रतिबंध केला होता, कारण सदर रस्ता हा सिडकोच्या अखत्यारीत येतो। त्यामुळे सुरक्षेच्या कारणावरती ते बिबट्याचं दर्शन झालं आणि त्या बिबट्याचं दर्शन झाल्यामुळे त्यांनी तो रस्ता त्यावेळेला बंद केला होता। सध्या काही तशी परिस्थिती नाही। आम्ही सिडकोला पटवून दिलं की जेव्हा स्पर्धा होईल तेव्हा आम्ही प्रत्येक 100 मीटर 200 मीटरला आमचे सुरक्षा रक्षक असतील, त्यामुळे आम्ही सुरक्षेची हमी दिल्यानंतर सिडकोने आम्हाला पुन्हा परवानगी दिलेली आहे। यामध्ये आम्ही पनवेल महानगरपालिकेबरोबरच पनवेल पोलीस प्रशासन हे सुद्धा आमच्या सोबत आहे, ते सुद्धा आम्हाला सहकार्य करतं। सिडकोचं संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही वापरतोय, सिडकोचं सहकार्य आहे आणि या दृष्टीने आम्ही स्वच्छता असेल, नागरिकांची सुरक्षितता आहे, या दृष्टीने सर्व काळजी घेण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करतोय। या स्पर्धेचा अंदाजित खर्च आता 1.5 कोटी आहे आणि त्यातनं आम्हाला रजिस्ट्रेशन मधनं 70 लाख रुपये येणं अपेक्षित आहे। आमचे प्रयत्न चालू आहे। सिडकोच्या मध्यंतरीच्या सिडकोवरच्या पत्रव्यवहारामुळे आम्हाला थोडासा विलंब झालेला आहे, परंतु आम्ही निश्चितच यासाठी प्रयत्न करतोय। सकाळी पहिली मॅरेथॉन आहे 42 किलोमीटर, ती 4:30 ला सुटणार आहे, नंतरची 5:30 ला आणि नंतर त्याप्रमाणे 6:30 आणि मग 7 अशा त्याचं वेळापत्रक असणार आहे। फन रन साधारण 7:30च्या दरम्यान सुटणार आहे। आम्हाला परवानगी उशिरा झाल्यामुळे आमच्या आणि संभ्रम निर्माण झाल्यामुळे काही 1001 रजिस्ट्रेशन झालेले कॅन्सल झाले, परंतु आजचा आकडा आमचा सुमारे 7000 स्पर्धकांच्या वर आहे। कदाचित अजून त्याला या 4-5 दिवसात वाढेल। 10,000 पर्यंत स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होतील अशी आमची अपेक्षा आहे। नाही, सिडकोकडनं आम्ही फंड मागितलेलं नाही, सिडकोकडनं केवळ सहकार्य मागितलंय, पण आम्हाला निश्चितच यामध्ये खात्री आहे की पुढच्या ज्या स्पर्धा असतील, 2री असेल, 3री असेल, 4थी असेल, या निश्चित चांगली नावारूपाला येईल याची आम्हाला खात्री आहे। पनवेल महानगरपालिकेने ही खारघर हिल मेयर्स मॅरेथॉन ही आयोजित करण्यात आलेली आहे। खरोखर एक अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं पाऊल
पनवेल महानगरपालिकेने या इथे उचललेलं आहे. कारण ह्यामुळे या पनवेल महानगरपालिकेमध्ये क्रीडा स्पर्धा, शारीरिक कसरती आणि तरुणांसाठी एक चांगल्याचा कार्यक्रम हा इथे उपलब्ध करून देणं, ह्याला इथं मोठ्या प्रमाणामध्ये चालना भेटू शकेल. त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून पुढे वर्षभर अशाच प्रकारे विविध प्रकारचे क्रीडा स्पर्धा यासुद्धा आयोजित करण्यात येतील. आणि ह्या दृष्टीने मी सांगेन की एक संस्था इथे चांगल्या प्रकारचा कार्यक्रम ठेवायचा पनवेल महानगरपालिकेने इथे निर्णय घेतला आणि त्याच्यानुसार गेल्या एक 5-6 महिन्यापासून याच्याबद्दल काम हे चालू आहे. आणि आता आपली ही 23 तारखेला आपण ही मॅरेथॉन ठेवलेली आहे. एक खरोखर चांगला असा रिस्पॉन्स या स्पर्धेला लाभतो आहे. आपण 42 किलोमीटर, 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अशा आपण स्पर्धा ठेवलेल्या आहेत. पहले तो मैं अपना शुक्रिया अदा करना चाहूँगी पनवेल म्यूनसिपल कॉरपोरेशन को ये अपॉर्चुनिटी के लिए. मेरा NGO है लेट्स सेलिब्रेट फिटनेस, जिसके माध्यम से हम फिटनेस और हेल्थ प्रमोट करते हैं. और नवी मुंबई म्यूनसिपल कॉरपोरेशन का इवेंट्स हम करते आए हैं. अभी ये फुल मैराथन जो है, पहला फुल मैराथन है नवी मुंबई और रायगढ़ डिस्ट्रिक्ट के लिए. ये एक बहुत बड़ी बात है कि पूरे देश में फुल मैराथन्स जो होते हैं वो बहुत ही कम होते हैं. हम जितने भी स्टेज पे खड़े हैं हम सब 42 किलोमीटर दौड़ते हैं. और एज रनर्स हमको एक इम्पॉर्टेंस पता है एक मैराथन सिटी में होने का. सो हम सब बहुत दूर ट्रैवल करते हैं यहाँ से, जिसमें फ़्लाइट और रहने का खर्चा हो जाता है. सो पनवेल म्यूनसिपल कॉरपोरेशन का ये जो इनिशिएटिव है, हम 10,000 रनर्स के तरफ से एक बहुत बड़ी बात है हम लोगों के लिए और दूसरे लोगों को इंस्पायर करने के लिए. क्योंकि एक मैराथन जब शुरू होता है, लोग जब इसे पसंद करने लगते हैं, अगले साल आएगा ये सोचकर ट्रेनिंग करने को शुरू करते हैं और अपना हेल्थ का इम्प्रूवमेंट करने लगते हैं. सो मैराथन के बारे में बोलने के लिए, ये मैराथन 42 किलोमीटर, 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर और 3 किलोमीटर, ये 5 डिस्टेंस का है. 3 किलोमीटर लास्ट में मेयर सर ने इंट्रोड्यूस करने के लिए बोला, ये सोच के कि जो नहीं दौड़ना चाहते हैं वो भी आकर देखेंगे, 3 किलोमीटर दौड़ेंगे, अगली बार 5 और 10 करके वो अपना इम्प्रूवमेंट करके प्रोग्रेस करेंगे. इसीलिए हम लोगों ने 3 किलोमीटर 100 रुपीज़ में रख के सबके लिए इन्वाइटमेंट दिया है. और जो 5 किलोमीटर है वो भी सीनियर सिटीजन्स, हैंडीकैप्स, ब्लाइंड्स, विजुअली इम्पेयर्ड वगैरह के लिए है. इवन हमारे रेस में विजुअली इम्पेयर्ड 21 किलोमीटर भी दौड़ रहे हैं और 42 किलोमीटर भी दौड़ रहे हैं. जो ब्लाइंड होते हैं, जो देख नहीं सकते हैं, वो डिस्टेंस पूरा कवर करते हैं और प्राइज़ भी लेते हैं. उनके हाथ जो है एक रनर के साथ बांध दिया जाता है, वो रनर के साथ साथ भागते हैं. आप लोगों ने देखा होगा मैराथन में. सो वो भी हमने ये फर्स्ट टाइम यहाँ पे इंट्रोड्यूस किया है. और इसका रूट होगा सेंट्रल पार्क से स्टार्ट होके 42 किलोमीटर खारघर हिल के ऊपर जाके वापस सेंट्रल पार्क में आके तलोजा जेल गुरुद्वारे से फुल सर्कल लेके DAV स्कूल जाकर वापस सेंट्रल पार्क आ जाएगा.